सोलापूर शहरात शनी जयंती आणि शनैश्वर अमावस्येचा दुर्मिळ योग जुळून आल्याने शहरातील शनी मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। रेल्वे स्टेशनजवळील सुमारे 900 वर्षे जुने पुरातन श्री शनैश्वर मंदिर तसेच दत्त चौक परिसरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नवग्रह पूजा, लघुरुद्राभिषेक, होम हवन आणि महाआरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। दुपारी 12 वाजता शनिदेवाचा पाळणा सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला। सोलापूरसह अक्कलकोट, गाणगापूर आणि गुलबर्गा येथूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते। विशेष म्हणजे या ऐतिहासिक मंदिरात सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 2 लिंगे असून त्यांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली। स्वामी गणेशारे स्टेशन रोड शनी मंदिर के पुजारी आणि आज वैशाख अमावस्या ते तिथे शनीश्वर महाराजांची जयंतीचा दिवस आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही त्या शनी मंदिरामध्ये सर्व भाविकांच्या सहयोगाने सहकार्याने आज ह्याप्रमाणे मोठ्या प्रमाणाने पाळणा कार्यक्रम करतो आणि प्रसादाचा व्यवस्था करतो। आणि शनीश्वर मंदिरामध्ये सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून 6 वाजता महापूजा होती आणि त्यानंतर दिवसभर तैलाभिषेक होतो आणि दुपारी 12 वाजता श्री शनीश्वर महाराजांचा पाळणा कार्यक्रम जन्मोत्सव कार्यक्रम साजरा होतो। आज या कार्यक्रमाला विशेष म्हणजे श्री षटस्वामी जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज गोडगाव आणि श्री षटस्वरूप श्रीखंड शिवाचार्य स्वामीजी नागणसूर यांचेही सानिध्यात हे कार्यक्रम करण्याचा आम्हाला शुभयोग मिळाला आणि ह्या शुभयोगाला आम्ही सुवर्ण योग म्हणतो आणि त्यासाठी त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद हमेशा राहो आणि त्यांच्या आशीर्वादाने महाराजांनी आतापर्यंत सगळ्या शनीश्वरांची माहिती सांगितलीच आहे। तरीसुद्धा मग ह्या देवळामध्ये ह्या मंदिराच्या परंपरामध्ये पहिल्यापासून सर्व समाजाचे लोक हे 1-2 असे जाती नाही, सर्व समाजाचे लोक दर्शनाला येतात, दर्शन घेतात आणि मनोभावे त्यांचा पूर्ण इच्छा पूर्ण होतो आणि ते इच्छा पूर्ण करून आणि शनीश्वराला तैलाभिषेक आणि वस्त्र आणि धान्य धातू आणि इत्यादी अनेक प्रकारचे वस्तू दान देऊन आता अर्पण करून आपल्या शनीश्वरांचे आपल्या लोकांचे मनोभावे सर्व पूजन करून सर्व इष्टार्थ पूर्ण करतात आणि शनीश्वरांच्या कृपेने त्यांचा सर्व कष्ट दूर व्हावं आणि सर्व सगळा नष्ट इष्टार्थ फलप्राप्त आणि त्यांचा मनोकामना सिद्ध होवं आणि मनामध्ये जे काय चांगली इच्छा आहे ते इच्छा सर्वांची पूर्ण हो। लहान मुलांचं शिक्षण असो, मोठ्यांचं नोकरी असो, लग्न असो, इतर काही दोष अडचणी असेल तर त्या अडचणी शनी महाराजांनी त्यांचा दूर करून त्यांना सुखी संसार असा आशीर्वाद शनीश्वर महाराजांचा हो। त्यासाठी सर्वांनी या दिवशी दर्शन करून पुनीत होऊन शनीश्वरांच्या आशीर्वादाने चांगलं म्हणजे पुनीत व्हावं अशी आमची इच्छा आहे। वंदन करतो आणि
आज शनैश्वर जयंती वैशाख मास अंतिम दिवशी शनैश्वरी जयंती समारंभ संपन्न होतो. त्या आस्थानी आज येथे शनैश्वरी जयंती अत्यंत आल्हाददायक आणि पवित्र वातावरणामध्ये संपन्न झाला. एकंदरीत आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे 9 ग्रह आहेत, त्यात शनी ग्रह हा मोठा ग्रह असं मानला जातो. 7.5 जेव्हा असतं किंवा 4, 8, 12 शनी ज्या राशीवर येत असतं त्यावेळी शनिश्चं जप करणं, दर्शन घेणं हे उत्तम लाभदर्शी आहे असे शास्त्रामध्ये नमूद केले आहेत. मी आज या पवित्र शनी देवांच्या चरणी विनम्र भावे नमस्कार करून समस्त सोलापूरवासियांना किंबहुना महाराष्ट्र राज्य आणि देशवासियांना सर्व सुखशांती प्राप्त हो आणि येणारा जेही काही दुष्टकाळ आहे त्या काळाचं नष्ट हो. संपूर्ण भारतावर सुखशांती समृद्धी असे लाभ प्रदानित करण्यासाठी भगवंताच्या चरणी आणि शनी देवाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा सांगतो. ओम शांती.